नारायण राणे कोकणच्या भूमीतून राज्याच्या राजकारणात येत थेट मुख्यमंत्री पदापर्यंत धडक मारणारं नेतृत्व। नारायण राणेंचा राजकीय प्रवास सुरू झाला तो एक कट्टर शिवसैनिक म्हणून। राणे मूळचे कोकणातील कणकवली जवळच्या वरवडे गावचे। कोकणाबरोबरच महानगरी मुंबई नारायण राणेंच्या राजकीय प्रवासाची साक्षीदार ठरली। मुंबईतल्या चेंबूर भागातला एक कट्टर शिवसैनिक अशी होती एकेकाळी नारायण राणेंची ओळख। शिवसेनेचं काम करत असतानाच राणे 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची या लढवय्या शिवसैनिकावर मर्जी बसली होती। त्यातूनच बेस्टचं अध्यक्षपदही नारायण राणेंकडे आलं। 1990 मध्ये नारायण राणे कणकवली मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। 1995 मध्ये काँग्रेसचा पराभव करून भाजप शिवसेना युती सत्तेवर आली आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे कॅबिनेट मंत्री बनले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना 1999 मध्ये पाय उतार होण्याचा आदेश दिला आणि काही महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले। 1999 मध्ये युतीनं सत्ता गमावली आणि नारायण राणेंकडे पुन्हा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली। कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले राणे कधी काळी काँग्रेसमध्ये जातील अशी कोणी कल्पनाही केली नव्हती। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करत नारायण राणेंनी थेट काँग्रेसची वाट धरली, पण पुन्हा राज्याचं मुख्यमंत्री मिळवायची आपली इच्छा त्यांनी कधीच लपून ठेवली नाही। 2005 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले। राणेंनी कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारलं खरं, पण मुख्यमंत्री पदानं त्यांना सतत हुलकावणीच दिली। संतप्त झालेल्या नारायण राणेंनी थेट काँग्रेस पक्ष श्रेष्ठींवरच हल्ला चढवला आणि 2009 मध्ये निलंबन ओढून घेतलं। पण नंतर काँग्रेस संस्कृतीशी जुळून घेतल्यानं पक्षानं त्यांचं निलंबन मागे घेतलं आणि राणे काँग्रेसमध्येच राहिले। 2010 मध्ये राज्यात नेतृत्व बदल होत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि नारायण राणेंच्या अस्वस्थतेमध्ये अधिकच भर पडली। चव्हाण मंत्रिमंडळात राणे उद्योग मंत्री होते। एकीकडे मुख्यमंत्री पद हुलकावणी देत असतानाच 2014 ची लोकसभा निवडणूक नारायण राणेंसाठी धक्का देणारी ठरली। सावंतवाडीतून दीपक केसरकर यांनी राणेंविरोधात एल्गार केला। विरोधकांनी ताकद एकवटली आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंना 2014च्या लोकसभा निवडणुकीत आसमान दाखवलं। राणेंसाठी हा मोठा धक्का होता। एकीकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता दुरावत असतानाच कोकणच्या भूमीत झालेला हा पराभव नारायण राणेंच्या जिवारी लागला। अस्वस्थ झालेल्या नारायण राणेंनी आता पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। राणेंचा राजीनामा अस्त्र विरोधकांना नेस्तनाबूत करणार की राणेंवरच बुमरँग होणार, यावरच नारायण राणेंच्या राजकीय भविष्याचा फैसला होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।